मागच्या काळातही उत्खननाचा विषय शहरभर होता। मग त्याच्यामध्ये येवलेवाडी असेल, त्यानंतर तळजाई पठार असेल, कात्रज असेल, ज्या ज्या ठिकाणी झालं तर एक माननीय मुख्यमंत्र्यांना तसं मी पत्र दिले, तुम्हाला मी कॉपी देतो, मेल केले, परवा आले त्यांना कॉपी दिली। आमचं असं म्हणणं आहे की एकाच 5च्या रेशिओमध्ये जर रेसिडेन्शियल वास्तू असेल तर त्याच्यामध्ये काम करता येतं, पण एकाच 5चा रेशिओ तोडून जर 80 फुटाचा डोंगर असेल तो कट केला असेल तर इलिगल असेल। सॅटेलाइटद्वारे असेल, सीडॅकद्वारे काही ठिकाणी ह्याच्यामध्ये तो रेसिडेन्शियल दाखवलाय। आश्चर्य का बाब म्हणजे 100 फुटाचा डोंगर रेसिडेन्शियल दाखवल्यावर मग काय करावं? मग प्रशासन हतबल आहे, जिल्हाधिकारी उत्खननाची परवानगी देते। मग ह्याच्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांकडे आम्ही मार्गदर्शन मागवले। साहेब, तुमच्या निर्देशना म्हणजे तुमच्या उद्देशाचा जो आहे की टेकड्या वाचल्या पाहिजेत, शहर वाचले पाहिजेत, मग ह्याच्यात आपण सीडॅक किंवा एकाच 5चा रेशोचं काय झालंय याच्यात आपण लक्ष घालावं। या टेकड्या पोड थांबल्या पाहिजेत आणि ज्यांनी इल्लीगल काम केले, ज्यांनी याला मान्यता दिली त्याच्यावर कारवाई करायचं मी पत्र पाठवले। हा एक महत्त्वपूर्ण निर्णय केलाय आज शहरामध्ये। हा, त्या तुम्हाला याच्याबाबत काही कुठल्या तक्रारी प्राप्त झाल्या? काल परवा मीटिंग झाली काही? नाही, मी स्टँडिंग कमिटी चेअरमन म्हणून मी शहरामध्ये मग पत्रकाद्वारे असेल, नागरिकांद्वारे असेल, ज्या माझ्याकडे येतात त्याचा पाठपुरावा करणं माझं कर्तव्य आहे। ज्या ज्या आल्यात त्या मी इन जनरल शहरासाठी दिल्यात, स्पेसिफिक न टाकता। मी कलेक्टरला पत्र दिले, मी कमिशनरला पण दिले आणि सीएम साहेबांना पण पत्र दिले। मला असं वाटतं की टेकड्या वाचल्या पाहिजेत, सुरक्षित राहायला पाहिजे, त्याची नियमावली असली पाहिजे, हा त्यामागचा उद्देश आहे। तुम्हाला कुठल्या स्पेसिफिक असं कुठल्या तक्रारी आल्यात? मी तर शहरातले सर्वच दिले, मी सांगितलं ना तुम्हाला, तळजाई असेल, जांभूळवाडी असेल, येवलेवाडी असेल, कात्रज, ह्या ठिकाणाचे स्पेसिफिक जे चालू आहेत, मग पेपरमध्ये आले, काहींनी फोन करून सांगितले, काहींनी व्हॉट्सअप केलेत, काहींची व्हिडिओ आहेत, ह्या आधारावर दिलेले। माननीय महापौरांनी काल त्याच्यामध्ये बैठक घेऊन प्रशासनाला निर्देश दिलेत। महापौर त्याचा पाठपुरावा करतील आणि शहरातल्या खड्ड्या विषयासंदर्भात प्रशासन आणि महापौरांच्या माध्यमातून आणि लोकप्रतिनिधी ते खड्डे लवकर बुजतील, नागरिकांना त्रास होणार नाही, या मागची भूमिका आहे, त्यासाठी प्रयत्न चालू आहेत। आज भूमिग्रीनचा 300+200 टनाचा सोका ओला कचऱ्याचा प्रकल्प 774 रुपये प्रति टन 60% दरवर्षी वाढ हा प्रस्ताव मंजूर केलाय। प्रशासनाने त्यात सांगितलंय की जवळजवळ प्रशासनाचे 150-200 कोटी रुपये वाचलेत। आज शहरामध्ये 2800 टन कचऱ्याची प्रक्रिया होती। हे होत असताना विविध ठिकाणी मागच्या काळात माननीय आयुक्त असतील, ॲडिशनल असतील, यांच्या माध्यमातून शहर स्वच्छ करण्याचं अभियान आपण घेतलं होतं। जवळजवळ 4800 कर्मचारी कॉन्ट्रॅक्ट बेसवरती आपण त्यांना 3 महिन्यासाठी मुदतवाढ देऊन आज शहरभर करण्याचा संकल्प होता। त्यामुळे 200-300 टनाचा कचरा वाढलाय। मागच्या काळातही उरळी देवाची असेल, ह्या ठिकाणी कचऱ्याचा प्रश्न होता आणि मग प्रशासनाने त्याच्यामध्ये योग्य तो निर्णय घेऊन प्रशासनाने चर्चा करून त्या टेंडरमध्ये ज्या अटी शर्ती त्यांना वाटलेलं जास्त पैसे कमी पैसे जे आहेत त्याच्यामध्ये तो रेट 200 रुपये टना कमी करून साधारण 200-300 कोटी रुपये वाचतील असा तो केलाय। त्याच्यात आज मतदान झाले 11-3, तो आज ठराव मंजूर कमी करून घेतलाय। अर्बन चॅलेंज फंड जो विषय महुवा कमिटी केंद्र सरकारच्या माध्यमातून 2 लाख कोटी ह्या देशभरातल्या शहरांना देणार आहेत। माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र सरकारने पुणे महापालिकेने आपल्या पुण्याचा प्रस्ताव दिला होता। GBS म्हणजे जो पाण्यापासून प्रादुर्भाव झाला अशी गावं, मग क्रिकेटवाडी असेल, त्यानंतर क्रिकेटवाडी खडकवासला परिसर असेल, त्या ठिकाणी तो प्रस्ताव आपण 700 कोटी रुपये पाण्याचे फिल्ट्रेशन असेल, WTP असेल, लाईन्स असतील, यासाठी 700 कोटी रुपये दिलेत। तो प्रस्ताव आपण पाठवला। त्यानंतर मला असं वाटतं की ड्रेनेज असतील, त्यानंतर एकता नगर, या सगळ्या कामासाठी जवळजवळ 2000 कोटीचा निधी पुणे महापालिकेला मंजूर झाला। आपण लकी आहोत की महुवा कमिटीमध्ये आपलं नाव सिलेक्ट झालं। नाशिक, पिंपरी चिंचवड, मुंबई होतं, पण बाकीच्या शहरापेक्षा सर्वप्रथम 2000 कोटी आपल्याला मिळालेत। त्याच्यामध्ये 25% ही रक्कम केंद्र सरकारकडून आपल्याला मिळते, बाकीचे 25% पुणे महानगरपालिका दिल्यानंतर 50% 0.1% 2%ला आपल्याला कर्ज ज्या बँकेकडनं देणार आहे ते द्यावं लागतं। तर अशा प्रकारे केंद्र सरकारच्या माध्यमातून 2000 कोटी निधी आलाय। म्हणजे पुढच्या काळात ह्या निधीने 23 गावं, प्रादुर्भाव असलेली सगळी गावं, पाणी, ड्रेनेज, STP यासाठी निधी येणार आहे आणि पुणे महापालिकेच्या आलेल्या गावांसाठी हा मदत होणार आहे। हा ठराव मंजूर करून तो आम्ही जनरल बॉडीमध्ये पाठवलेला आहे। तसंच ओव्हरहेड केबलचा महत्त्वपूर्ण निर्णय
आज आम्ही घेतला आहे. गेले 3 महिन्यापासून ओव्हरहेड केबलसाठी जो मी लढा देत होतो की ओव्हरहेड केबलवर कारवाई केली पाहिजे, शहरातलं विद्युतीकरण थांबवलं पाहिजे. त्याच्यामध्ये काही 12,190 रुपये अंडरग्राऊंडसाठी त्यांना आहेच ते, त्यात कमी नाही केले. पण ओव्हरहेडवर जे जागेवर जे केबल आहेत, टेलिफोन कंपन्या असतील, इंटरनेट, त्यांना आपण 3 लाख रुपये मोठ्या कंपनीला आणि इंटरनेटला 1 लाख रुपये प्रति किलोमीटर वर्षासाठी आम्ही केलेत. मला असं वाटतं की जनरल बॉडीमध्ये गेल्यावर त्याच्यात काही सुधारणा झाल्या, ॲडिशन झाल्या तर नक्की आम्ही करू, जेणेकरून इलिगल विद्युतीकरण थांबलं पाहिजे, त्यांना आळा बसला पाहिजे आणि वर्षाच्या आत पुढच्या काळामध्ये अंडरग्राऊंड झाले पाहिजे. हा त्यामागचा उद्देश आहे. हा महत्त्वपूर्ण निर्णय करत असताना प्रशासन असेल, लोकप्रतिनिधी असेल, याची चर्चा करून त्यात ॲडिशन प्लस करून वरनं जनरल बॉडीत पाठवलं आहे. नक्कीच पुढच्या काळात इल्लिगल ओव्हरहेड केबलला आळा बसेल. महानगरपालिका उत्पन्न मिळवायचं साधन नाही, पण त्यांना त्यातून मिळणारं उत्पन्न आणि पुढच्या काळामध्ये एक ओव्हरहेड केबलची पॉलिसी अंडरग्राऊंड करून शहरामध्ये इंटरनेटचं जाळं हे सक्षमपणे शहर जीसीसी होते त्या धर्तीवरती मिळलं पाहिजे. हा त्यामागचा उद्देश होता. आज महत्त्वाचा निर्णय करून जनरल बॉडीमध्ये पाठवलेला आहे. आज जीएम पोर्टलने मागच्या आठवड्यामध्ये एक आम्ही ठराव केला होता की स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी रेनकोट, त्यांना ग्लोव्ज, त्यांना साबण असेल, त्यांचे गम्मोज असतील, बूट असेल, हे सगळे खरेदी करायचे होते. पण माननीय प्रशासनाने मागच्या आठवड्यात मला एक निर्णय सांगितला की तो DBTद्वारे करा. आज शहरातल्या 1 लाख विद्यार्थ्यांना गणवेशसाठी, त्यांचे बुक असतील, त्यांच्या बॅगसाठी आपण DBTने पैसे त्यांना देतो. तसाच निर्णय करावा, का की आजही मागच्या आठवड्यात निर्णय केल्यानंतर त्या 6,000 कर्मचाऱ्यांना मिळण्यासाठी 3 महिने जाणार आहेत. आणि प्रशासनाचं म्हणणं होतं की DBT केल्यावर त्यांच्या खात्यात जातील पैसे, त्याच्यामध्ये कुठं भ्रष्टाचार होणार नाही आहे, त्यांना डायरेक्ट ते पैसे मिळतील. त्याच्यामुळं मला वाटतं की एक जेम पोर्टलवरचा पुढच्या काळात स्वच्छतेचा कुठलाही टेंडर काढू नये आणि DBTने स्वच्छतेचे विषयात करावे, बाकीच्या विषयात प्रशासनाने चर्चा करावी असा निर्णय झाला. तसंच माननीय आयुक्ताशी चर्चा करत असताना शहरात विविध ठिकाणी मग कन्सल्टंट नेमत असताना स्वतः कमिशनरने लक्ष घालावं. त्या कन्सल्टंटच्या माध्यमातून ते काम होताना पारदर्शक असलं पाहिजे. स्पेसिफिकेशन करत असताना ठेकेदाराला त्यांनी मदत नाही केली पाहिजेत. जे ठेकेदार आहेत महानगरपालिकेच्या 1.5% मध्ये काम करतात, त्याला कुठंतरी अंकुश असला पाहिजे. मागच्या काळातल्या काही घटना घडल्यात, पण पुढच्या काळात कुठलंही कन्सल्टंट नेमायचा असेल तो कमिशनरच्या सहीने, कमिशनरच्या उपस्थितीमध्ये केला पाहिजे. आम्हाला काही प्रशासनावरती अडचण नाही आहे, पण एक अंकुश म्हणून कमिशनर त्याचा पूर्ण चर्चा करतील, तो महत्त्वपूर्ण निर्णय आज